आजचा चिंतनाचा विषय आहे थोरा मोठ्यांचे आचार विचार आपण स्वीकारतो का आणि त्याचा अवलंब करतो का आपल्या आयुष्यात यावर चिंतन करायचं. आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची जय बोलतो, खूप काही आपण करतो, पण त्यांचे आचार विचार आपण आपल्या नित्य जीवनात किती अवलंब करतो हे महत्त्वाचं आहे. लोकमान्य टिळक झाले, सावरकर झाले, भगतसिंग, आंबेडकर किंवा अजून कितीही मोठे लोक जेवढे झाले आहेत त्यांचा इतिहास तर आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये थोडाफारच आपण वाचतो, एक अभ्यासक्रमापुरतं वाचतो. आपण आपल्या अवांतर वाचनामध्ये त्यांचं वाचन किती करतो आणि त्यांचं वाचन केल्यानंतर त्यांच्या आचारविचारांचं आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये आपण किती अवलंब करतो हे महत्त्वाचं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणतो आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण दारू पितो, व्यसनांच्या आहारी जातो, मोबाईलच्या आहारी जातो, पुन्हा एका स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चुकीचा असतो. त्यामुळे नुसतं जय म्हणून किंवा आम्ही या शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये जन्मलो किंवा तो नुसता अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाही जर आपण त्यांचे आचार विचार अवलंब करत नसू तर. त्यामुळे याच्यावर चिंतन करा की आपण कुठे कमी पडतो आहोत. आपल्याला नुसतं त्या थोरा मोठ्यांचे विचार आचार वाचून ऐकून उपयोग नाही, तर त्यांचा आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी अवलंब करू तेव्हा खरा त्याला अर्थ आहे. त्या मोठ्यांचे फक्त जयंती वगैरे साजरे करूनही काही उपयोग नाही आहे. जयंती साजरी करणं ही त्यांची आठवण, पण त्यापेक्षा तुम्ही तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जेव्हा प्रत्येक वेळी त्यांच्या विचारा आणि आचारांवरती जेव्हा काम करता तेव्हा खरी त्यांच्यासाठी ती जयंती साजरी होणं किंवा पुण्यतिथी साजरी होणे त्यांचे हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर आपण चिंतन करायला हवं. कारण का प्रत्येक वेळी काय होतं, आपण एक वाहवत जातो, नुसतं काय म्हणतो ना, एक वेगळाच आपण नुसता जय बोलण्यापुरता एक अभिमान आपण बाळगतो, एक आपण त्याला एक वेगळी दिशा देऊन ठेवलेली आहे. तरुणांपर्यंत त्यांचे विचार आचार पोहोचून ते त्यांच्यामध्ये भिनले पाहिजेत. प्रत्येक दिवशी त्यांचं आठवण आपल्याला नुसतं जयंतीपुरती मर्यादित न राहता प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्या कार्यामधून त्यांच्या विचार आचार आपण जर त्यांचे अवलंबले तर ते महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच आपल्याला आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक वेळी ते आपण अवलंब करतो आहोत का हे स्वतःचं परीक्षण झालं पाहिजे, स्वतःचं निरीक्षण झालं पाहिजे की आपण थोरा मोठ्यांचे विचार आचार कसे आपल्यामध्ये भिनवणार आहोत, कसं आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घेणार आहोत हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेपासून थोरा मोठ्यांचे आचार विचार नुसते वाचू नका, ऐकू नका, पाहू नका, तर त्याचा अवलंब आपल्या स्वतःच्या जगण्यामध्ये करा. तीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, तोच त्यांचा खरा सोहळा असेल, तीच खरी त्यांना जयंती असेल. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.